जय शिवराय ओ सोलापूरकर. तुम्हाला तर माहितीच आहे निकिताचं लग्न आहे म्हणून मी सकाळ सकाळ जात होते तिच्या घरी. आज होती निकिताची पाठवणी. पाहुणे मंडळी सकाळ सकाळी येतो म्हणल्यावर आम्हाला पण हिनं सकाळ सकाळीच बोलून घेतली होती बघा. आणि हिचंच आवरण झालं नाही अजून. इथे निकिताची बांगड्या भरण्याची तयारी चालू होती आणि तेवढंच स्नेहा पण आली बघा. फोटोग्राफर सांगितला नव्हता म्हणून आम्ही तिचे परमनंट फोटोग्राफर झालो होतो बघा. सगळे मुवमेंट कॅप्चर करत होतो. कोण कोणते काय काय विधी असतात मला पण माहित नाही. मी फक्त व्हिडिओ काढायचं काम करत होते. तेवढ्यात बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू झाला होता. निकिताची मावशी तिच्या बांगड्या भरत होती. आज पाठवणी आहे तरी हिचं काय तोंड बंद राहत नाही. चपड 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 चालूच असतं हिचं. किती गोड हसते बघा. अजून 10-11 वाजले तरी पाहुणे मंडळींचा काय पत्ता नव्हता बघा. म्हणून बांगड्या भरून आम्ही ती व्हिडिओ काढत बसलो. हे व्हिडिओ तर तुम्ही माझ्या इन्स्टा स्टोरीला बघितलाच असेल. आता खरंच बॅगेत पॅक करून हिला तिच्यासोबत पाठवून द्यायचं बाकी राहिलं होतं. पाहुणे मंडळी आले मग निकिता पूजेवर बसली. 8-9 म्हणता यांनी पार 11 वाजता आले होते बघा. पूजा झाल्या यांचा रडायचा कार्यक्रम चालू झाला बघा. यांना भाऊ बहिणींना बघून स्नेहा पण रडत होती बघा. इथं रोज भेटणारे आम्ही 3 जण कॉलेजमध्ये. आता कधी तरच भेटणारी या विचारानेच आम्हाला रडायला येत होतं. 18-20 वर्ष आई बाप त्यांच्या मुलीला तळहाताच्या फोडासारखं जपतात. त्यानंतर दुसऱ्याच्या हातात द्यायचं म्हणलं तर रडायला तर येणारच ना. करवल्या म्हणून निकिता सोबतच जात होतो आम्ही. निकिताचं लग्न खेडेगावात होतं. दोन रडून निकिताचं तोंड बघा टमाट्यासारखं लाल लाल झालं होतं बघा. निकिताच्या लग्नाचा व्लॉग बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.